स्वागत केलं, सन्मान केला, आदर सत्कार केला आणि लग्नाची जय्यत तयारी, मंगल वाद्य वाजू लागली, सुंदर गायन चालू झालं, देव देवतांची गर्दी आहे, भीड जमा झाली रामरायाच्या लग्नासाठी। ऋषी मुनी देव देवता साधू संत सर्व देवतांची गर्दी। स्वर्गातल्या देवतांना काळजी पडली, जर रामाचं लग्न मुहूर्तावर लागलं तर राम वनवासाला जाणार नाही, आणि राम जर वनवासाला गेले नाही तर रावणाच्या बंदीशाळेमध्ये असणाऱ्या देवतांची सुटका होणार नाही। सरस्वती मातेला पाठवलं, जा गोरज मुहूर्तावरती रामाचं लग्न आहे, पण रामाच्या लग्नामध्ये काहीतरी विघ्न आणा। रामाच्या लग्नात विघ्न आणा, रामाच्या लग्नामध्ये विघ्न आणा। सरस्वती माता आली आहे, पाहिलंय काय करू, तर त्या रामरायाच्या लग्नामध्ये ब्रह्मदेवच नाराज झाले, ब्रह्मदेव नाराज झाले। ब्रह्मदेव म्हटले, या लग्नात मी थांबणार नाही, जाणार। नारदजी म्हटले, एवढा सुंदर लग्न सोहळा सोडून कुठे जाणार तुम्ही? म्हणे, मी जाणार आहे, मी लग्नात थांबणार नाही। या कशामुळे? या लग्नामध्ये मला मानाचं स्थान नाही, मानपान नाही। नारदजी म्हणतात, ब्रह्मदेवा आज तुम्ही विचारच करणार, तुमच्या 4 डोक्यामध्ये काय भरलंय नेमकाच? लग्नामध्ये मान मागता, हे लग्न कुणाचं माहिती आहे तुम्हाला? कुणाचं म्हणजे रामाचं आहे। इथे चूक झाली तुमची। दशरथ पुत्र केवळ राम असं समजू नका, हे राम आहेत विष्णूचा अवतार, विष्णूच्या नाभी कमलातून तुमचा जन्म आहे, म्हणजे विष्णू तुमच्या नात्यानं पिता लागतायत, म्हणजे राम हे नात्यानं वडील आहेत तुमचे। एकतर वडिलाच्या लग्नामध्ये मुलं हजरच नसतात, त्यात तुम्ही हजर आहात आणि वर्ण मान मागता। मुकाट्यानं लग्न लावायला बसा, लावण्यासाठी बसा। ब्रह्मदेवाला कळालं बरं, ब्रह्मदेव शांत बसले, पण मुहूर्त टळलं ना तेवढ्या वेळामध्ये। मुहूर्त टळल्या कारणानं रामाचं लग्न काही सेकंद उशिरा लागलं तर रामाच्या जीवनात 14 वर्षाचा वनवास आला। आपली तासनतास उशिरा लागतात, आपला कसा वनवास असेल विचार करा, कठीण आहे। काही सेकंदाचा उशीर झाला तर रामाच्या जीवनात 14 वर्षात, आणि रुसणं फुगणं हे लग्नामध्ये असतंच बरं, हे काही नवीन नाही। आता एका नातवाच्या लग्नात आजीच रुसली, आजीनं या जमान्यामध्ये रुसायचं नाही, कारण आता पोरं माई बापाचं ऐकत नाहीत, आजी आजोबाचं कधी ऐकतील? रुसायचं नाही आता। एक आजी रुसली, माझे गुरुवर्य सांगतात, एक आजी रुसली, म्हटली लग्नच लागू देणार नाही। पोरगा आला, काय झालं ग माय? म्हणे लग्नच लागू देणार नाही। अगं कशामुळं? म्हणे लग्नच लागू देणार नाही। का? सगळेजण विचारायला आले, मुलगा विचारायला आला, मुलगी विचारायला आली, जावाई विचारायला आला, म्हातारी एकच म्हणायची, मी लग्नच लागू देणार नाही। ज्याचं लग्न होतं तेच आलं, डोक्याला बाशिंग बांधलेलं, मंडवळी लावलेली, मेकअप केलेलं, नातवाचं तोंड पाहिलं, म्हातारीचा राग शांत झाला। म्हातारी म्हटली, बाळा तुम्हाला विचारायला आला म्हणून तुला सांगते, नाही तर लग्नच लागू दिलं नसतं। नातू म्हणतो, आजी सांग बरं तू काय झालं, तुला का रुसली? म्हाताऱ्यानं सांगितलं, बाळू तुझ्या बापानं मला 5000ची पैठणी घेतली, पण त्या पैठणीवर मॅचिंगची चोळीच घेतली नाही म्हणून मी रुसले। म्हणजे कोण कशावरनं रुसल काही सांगता येत नाही, कोणी कशावरनं रुसतं।
आणि लग्नात कुणी कुणी कशावर ना शायनिंग मारतं. तर लग्नामध्ये ना नवरीपेक्षा कलवरीचाच मेकअप जास्त असतो. कलवरी ते काय सुंदरही नसते. पाहते पूर्वेकडून चालते पश्चिमेकडून, एक डोळा हिंगोलीकडून एक डोळा औंढा नागनाथकडून, दोन दिशेला दोन बुबळ आणि तू दुसरीकडेच चालली. मेकअप तर एवढा ओव्हर असतो तिचा, नवरीपेक्षा 4 गजरे तिच्या डोक्याला जास्त असतात. नवरीच्या हातात काय बांगड्या त्याच्यापेक्षा जास्त बांगड्या तिनंच भरलेल्या असतात. नवरीची चप्पल जर एवढी उंच असेल तर तिची एवढी उंच असते. आणि उगीच गुर्र 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 इकडून तिकडून इकडून तिकडून टकडक 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 चालते. स्टेजवर चक्रा मारते आणि इकडे तिचे बुबळ नीट नाही, तिकडे इकडे पाहते आणि तिकडे इकडे पाहायच्या नादात आणि इकडे तिकडे शायनिंग मारायच्या नादात त्या स्टेजवरून धप करून खाली पडली. वराणानच उचलली वर मांडली. खूप गंमत असते लग्नामध्ये. उगीच कुणाची गंमत. लग्नामध्ये फार मजा. नवरीचा बाप पंक्ती असतात ना बसलेला, नवरीचा बाप काय म्हणत असतो? लेकर पाहून वाडा बरं का, अन्नदानाचा नासाडा होऊ देऊ नका, लेकर पाहून वाडा. आणि नवरदेवाचा बाप म्हणतो जोरात वाडा. आहे का कोणाचा कोणाला ताळमेळ? बरं, नवरदेवाचा बाप डोक्याला डाय, मिशीला डाय, केसांना डाय, पांढरे कपडे घालून मिशांना डाय करून उगीच तिथे टाईट मारतो. नवरदेवाची आई असते ना, नाकातली नथ वाकडी करू करूच हैराण. ती नवरीची माई म्हणते, बाई आजच्या दिवस तू काय तुला नथ वाकडी करायची आणि किती नागपुडी फुगवायची तेवढी फुगव. एकदा का लग्न झालं की माझ्याच पोरीच्या हातात येणार आहे, तेव्हा तुझी नथ अशी काढणं अशी टाकून दिली. गंमत असते लग्नामध्ये. लग्नानंतर वरात असते पहा. वरातीमध्ये पोरं रात्रभर नसतात. नवीन लग्न झालेलं एक पोरगा आपल्या नवीन नववधूला म्हणतो, हे पहा काय माझ्या घराण्याची किंमत आहे, काय माझ्या घराण्याची प्रतिष्ठा आहे, काय माझे मित्र रात्रभर नसताय. पोरगी शिकलेली होती. ती म्हटली, मालक खरं सांगू का मी? तो म्हटला, सांग ना. मालक तुम्ही यांच्यावर 500 रुपये खर्च केलाय म्हणून हे रात्रभर नसतायत. काय म्हटली ती? तुम्ही यांना 500 रुपये खर्च केलाय म्हणून ही रात्रभर नसतायत. पण मालक माझ्या बापानं तुम्हाला 5000 रुपये हुंडा दिलाय. 500 रुपयावर जर तुम्ही यांना रात्रभर नाचवत असाल तर माझ्या बापानं 5 लाख रुपये हुंडा दिलाय. आयुष्यभर मी तुम्हाला किती नाचवल याचा पण विचार आजच करून घ्या. अभ्यास करावा याचा. हुंड्यापेक्षाही मुलीचे संस्कार फार महत्वाचे आहेत. आता तर हुंडा कमीच होत निघालेला आहे, कारण पुरीच मिळत नाही तर हुंडा कुणी कोणाला द्यायचा? तर पुरीला हुंडा द्यायची तयार आहे. तुम्हाला 2 लाख रुपये देतो पण पोरगी द्या, लग्न आम्हीच करून घेतो. पुरीच मिळणार. रामरायाचं लग्न लागलं. सीतेनं रामाला वरमाला घातलीये, उर्मिलेनं लक्ष्मणाला, मांडवीनं भरताला आणि श्रुतकीर्तन शत्रुघ्नाला वरमाला घातली. लग्न सोहळा सुंदर पद्धतीने पार पडला. काही दिवस ही सर्वजण अयोध्या मिथिला नगरीमध्येच राहिली. पण दशरथ राजाला आपल्या अयोध्येची आठवण येते. दशरथ राजा म्हणतात, महाराज मी पण एक राजा आहे आणि मी माझ्या राज्यामध्ये जाणं फार गरजेचं आहे. राजा विना प्रजा ही स्वैर बनण्याची शक्यता आहे, म्हणून मग आम्हाला जाऊ द्या. जनकजी रडायला लागले. का? राजा दशरथ जाणार, त्यांच्यासोबत त्यांची 4 मुलं जाणार. 4 मुलं गेली की आपल्या पण 4 मुली जाणार. एकाच वेळेला हा गजबजलेला महल रिकामा होणार. उदास खिन्न वातावरण होणार. रडू लागले जनकजी. असंच असतं माझ्या ताईंनो बापाचं प्रेम. कुणी म्हणतं काय बापाचं प्रेम, काय बापाचं प्रेम? माझ्या ताईंनो, आईला जे जमत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आपला बाप आपल्यावरती करत असतो. आपल्या बापाचं फार प्रचंड प्रेम आहे आपल्यावर. गुरुजी, काही दुर्भागी मुलं काय म्हणतात, काय केलं आमच्या बापानं आमच्यासाठी? आमच्या बापानं आम्हाला काय दिलं? दात घासायला माती सुद्धा ठेवली नाही असं म्हणतात काही फुटक्या नशिबाचे. माझ्या ताई दादांनो बोल नाही का? आपल्या बापानं आपल्याला बंगला दिला का नाही ते महत्वाचं नाही. आपल्या बापानं आपल्याला गाडी दिली का नाही महत्वाचं नाही.
आपल्या बापानं आपल्यासाठी एखादं पद आणि संपत्ती कमवून ठेवली का नाही ते सुद्धा महत्वाचं नाही. समाजामध्ये ताठ मानेनं जगण्यासाठी त्यानं त्याचं नाव आपल्याला दिलं, हे सगळ्यात मोठं दान त्यानं दिलं आपल्याला. की जगाच्या बापाला सुद्धा आपल्याला द्यायला जमलं नाही, ते दान आपल्या बापानं आपल्याला दिलंय. मला सांगा, एखाद्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, पद आहे, पण त्याला बापाचं नावच सांगता येत नाही, त्याच्या पदाला आणि संपत्तीला किंमत आहे का किंमत? नाही. त्याच्या संपत्तीला आणि पदाला कसलीच किंमत नाही का? त्याला बापाचं नाव सांगता येत नाही. आपण गरीब आहे पण ताठ मानेनं जगतोय का? बापाचं छत्र आपल्या सोबत आहे. मग कधीच बापाला प्रश्न करायचा नाही, तू आम्हाला काय दिलंस म्हणून. हा, कधीच प्रश्न करायचा नाही, कधीच नाही करायचा. कुणी म्हणतं आईचं खूप प्रेम आहे, बापाचं तेवढं नाही. आणि खरंच आईनं तोंडावर हात फिरवला ना, मखमल फिरल्यासारखा वाटतो. आणि बापानं तोंडावर हात फिरवला की जेसीबीचा बकेट फिरल्यासारखा वाटतो. का बरं असं? का भेदभाव? म्हणजे आई खूप प्रेम करते, आई प्रेम करते, पण त्याच्या 10 पट पुढे बाप सुद्धा प्रेम करत असतो. साहित्यानं सुद्धा बापाला पाहिजे तो न्याय दिलेला नाही. जेवढं आईवर साहित्य तयार झालं तेवढं बापावर साहित्य तयार झालं नाही. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण भाकरीसाठी धान्याची व्यवस्था करणारा, मनाचं पोतं पाठीवर घेऊन पळणारा बाप आजपर्यंत जगाला दिसत नाही. रखरखत्या उन्हात शेताची खुरपण करणारी माय साऱ्या जगाला दिसते. अरे पण सारं जग झोपलं असताना रात्री 2 वाजता उठून शेतात दारे धरणारा बाप हा जगाला का बरं दिसत नाही? मुलगी सासरी वाटी लावताना 4 चौघीच्या गळ्यात पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून उशीमध्ये तोंड घालून रडणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. माझ्या दादानं तुम्हाला काही मन नाही.